का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस। मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर दे। मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर दे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो। हालेलुया, हालेलुया। हा दिवस प्रभूचा आहे। आजचा हा रविवार आपण मिनी ईस्टर म्हणून साजरा करत आहोत। प्रत्येक रविवार हा मिनी ईस्टर असतो। संपूर्ण कुटुंब मिस्सा बलिदानामध्ये सहभागी होत असतं, प्रभूला आपल्या हृदयामध्ये स्वीकारत असतं आणि आपलं आध्यात्मिक जीवन ख्रिस्तमय बनवण्यासाठी प्रयत्नशील असतं। आजच्या दिवशी आज आपण ह्या नोव्हेनाचा, ख्रिस्त केंद्रित नोव्हेनाचा, ख्रिस्त केंद्रित कुटुंब ह्या नोव्हेनाचा 7वा दिवस साजरा करीत आहोत। आणि आजचं निरूपण करण्यासाठी आपल्यामध्ये आहेत सौ हेलन डिसिल्वा। हेलन डिसिल्वा ह्या सांडोर धर्मग्रामातील आहेत। वसई सर्व्हिस ऑफ कम्युनियनच्या त्या सक्रिय सभासद आहेत आणि मला सांगायला खरोखर अभिमान वाटतो की ती माझी बहीण आहे। स्वानुभवातून मुलांची सर्वांगीण जडणघडण कशी करावी हे पोप फ्रान्सिस यांनी आमोरिस लेतेत्सिया प्रेमाचा आनंद ह्या परिपत्रकामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते स्वानुभवातून त्या आपल्यासमोर सादर करणार आहेत। मला खात्री आहे की तुम्हाला हे प्रबोधन नक्कीच आवडणार आहे। आणि त्यांच्या जोडीला वसई सर्व्हिस ऑफ कम्युनियनचेच एक सक्रिय सभासद पतिराज यादव हे हिंदीमध्ये त्यांची साक्ष देणार आहेत। ह्या जोडीला ग्रेस मिनिस्ट्रीतर्फे प्रेज अँड वर्शिप घेतली जाणार आहे आणि फादर डॉक्टर अनिल परेरा जीवनदर्शन केंद्राचे संचालक आणि सुवार्ताचे संपादक आपल्याला साक्रामेंताचा आशीर्वाद शेवटी देणार आहेत। तर चला आपण ह्या सत्रामध्ये पुन्हा एकदा संपूर्ण मनाने सहभागी होऊया आणि प्रभूचा स्पर्श अनुभवूया। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। परमेश्वर पित्याने प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने जी आपल्याला शिकवली आहे ती आपण म्हणणार आहोत। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आज आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा स्वर्गात गेला तेव्हा त्यांनी शिष्यांना सांगितलं की मी जरी जात असलो तरी माझा आणि आमचा पवित्र आत्मा तुमच्यावर राहील, मी सदोदित तुमच्या बरोबर राहील। आणि म्हणून आबा प्रत्येकाला, आपल्या प्रत्येकाबरोबर त्याचा पवित्र आत्मा हा असतोच। प्रभू येशू ख्रिस्त हा साथ देणारा आहे, तो नेहमी आपला सांभाळ करतो, प्रत्येक वेळेला आपल्या बरोबर राहतो। आणि म्हणून ते आपण गायनाद्वारे आपण गाऊया।
सुखमय करणारा, येशू साधा देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. शांती दाता तुम्हीच हो, शक्ती दाता तुम्हीच हो, शांती दाता तुम्हीच हो, शक्ती दाता तुम्हीच हो, येशू साधा देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साधा देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. चमत्कारी तुम्हीच हो, मुक्तिदाता तुम्हीच हो, चमत्कारी तुम्हीच हो, मुक्तिदाता तुम्हीच हो, येशू साधा देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साधा देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, येशू साधा देणारा, जीवन सुखमय करणारा, जीवन सुखमय करणारा, जीवन सुखमय करणारा. हालेलुया 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 लॉर्ड. प्रभू धन्यवाद, गौरव महिमा. खरंच आपण परमेश्वर पित्याचे इतके महान आणि इतका महान आपला प्रभू परमेश्वर आहे की आपण त्याचे कितीही आभार मानले, त्याला कितीही त्याची स्तुती केली तरी ती कमीच आहेत. कारण त्याने आपल्यावर अनंत असे उपकार केलेले आहेत. क्षणोक्षणी पावलोपावली तो आपल्या बरोबर असतो, आपला सांभाळ करत असतो. आपल्याला जेव्हा संकट येतात तेव्हा तो त्याच्या कुशीत आपल्याला उचलत घेत असतो. आणि म्हणून आपण सर्वजण ह्या क्षणाला त्याने आपल्यावर केलेल्या अनंत अशा उपकाराबद्दल त्याचे धन्यवाद करूया, आठवूया त्याने आपल्यावर काय काय असे उपकार केलेले. त्याने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. हे जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे, हे अनमोल जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला चांगले आरोग्य दिलेलं आहे. प्रत्येक वेळेला तो आपल्या बरोबर राहिलेला आहे. हा श्वासोश्वास त्याने त्याचा आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून आपण आठवण करूया त्याने आपल्याला जितके आपल्यावर उपकार केलेले असतील त्या सर्वाबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊया. थँक्यू जी. सर्वांनी आपले हात उंच करून आपण जिथे कुठे आहात तिथे हात उंच करून एकेका शब्दामध्ये आपल्या आपल्या शब्दामध्ये परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. थँक्यू जी. तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला उंचावितो. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. स्मरण करा त्याचे स्मरण करा, प्रभू उपकाराचे स्मरण करा. स्मरण करा त्याचे स्मरण करा, प्रभू उपकाराचे स्मरण करा. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. त्यानेच निर्मिली धरती सारी, गाऊ गौरव गीत त्याच्या दारी.
त्यानेच निर्मिली धरती सारी, गाऊ गौरव गीत त्याच्या दारी. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. त्यानेच पुत्रास पाठविले, त्याच्याद्वारे आपले तारण केले. त्यानेच पुत्रास पाठविले, त्याच्याद्वारे आपले तारण केले. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. महिमा गाव धन्यवाद देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. आभार येशू, धन्यवाद येशू, तुझा आभार मानतो. तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. होय प्रभू परमेश्वरा, तू आम्हावर केलेल्या अनंत उपकाराबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजचा हा सुंदर दिवस पाहण्याचे भाग्य तू आम्हाला दिले, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज तू आम्हाला या प्रार्थने सभेसाठी उपस्थित केले, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ह्या वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हे प्रभू परमेश्वरा, तू राजांचा राजा आहेस, प्रभूंचा प्रभू आहे. आमच्यावर तू अनंत प्रेम करतोस. तुझं प्रेम हे अपरंपार आहे. त्या प्रेमासाठी तू एकुलता एक पुत्र आमच्या तारणासाठी या जगामध्ये पाठवलास. या सर्व उपकाराबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि हे प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्व तुझी लेकरे आज तुझ्या चरणाशी आलेलो आहोत. आमचा विश्वास आहे की आज तू आम्हा प्रत्येकामध्ये ह्या क्षणी तू हजर आहेस. हे प्रभू परमेश्वरा, तू आमचा निर्माण करता प्रभू परमेश्वर आहे. आमच्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस. आमच्या प्रत्येकाचं हृदय तुला माहिती आहे. तूच दिलेलं सर्वस्व आहे. आणि हे प्रभू परमेश्वरा, आज आम्ही तुझ्या चरणाशी आमचं सर्वस्व तुला देत आहोत. आमच्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही, परंतु फक्त एक हृदय आहे. ते आम्ही तुला समर्पित करतो. तू आम्हावर दयेने पहा. तू खूप मायाळू आहेस, खूप दयाळू आहेस. आम्हा प्रत्येकावर तुझी कृपा दे. तुझ्या चरणाशी आम्ही नतमस्तक होतो आणि तुला आम्ही वंदितो. तुझी आराधना करतो. तूच आमचा एकमेव परमेश्वर आहेस. तूच आमचं सर्वस्व आहेस. आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना 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 तुझी आराधना हालेलुया
स्वर्ग सोडूनी आमच्यासाठी आलास धरतीवरी, स्वर्ग सोडूनी आमच्यासाठी आलास धरतीवरी. आराधना 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 तुझी आराधना, आराधना तुझी आराधना, आराधना 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 तुझी आराधना, आराधना 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 तुझी आराधना. हो प्रभू परमेश्वरा, या तुझ्या सेवकांशी, तुझ्या लेकरांशी तू बोल. आम्ही ऐकत आहोत. आम्हा प्रत्येकाशी तू बोल. तुझा पवित्र आत्मा आम्हा प्रत्येकावर पाठव. या येणाऱ्या दिवसामध्ये, या येणाऱ्या सत्रांमध्ये आम्ही जे काही ऐकू ते आमच्या अंतःकरणापर्यंत पोचावं आणि तुझा पवित्र आत्म्याचं दान आणि वर्षाव सदोदित आमच्या बरोबर राहावं. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता सर्वदा. आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया. 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 कुटुंब शिबिराच्या आजच्या या 7व्या सत्रासाठी माझ्या समस्त भावा बहिणींचं मी ख्रिस्तामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आजचा आपला विषय आहे मुलांची सर्वांगीण जडणघडण. या विषयामध्ये मी खूप एक्सपर्ट आहे. मला सर्व काही कळतं आणि म्हणून मी तुमच्यासमोर हे अधिवेशन देत आहे असं अजिबात नाही. किंबहुना पालकत्वाच्या वाटेवर चालत असताना मी अनेकदा धडपडले आहे. खूप मोठ्या मोठ्या घोडचुकासुद्धा केलेल्या आहेत. परंतु त्या चुकांतून जे काही थोडंफार शहाणपण माझ्या हाती आलेलं आहे ते आपल्या पोप महोदयांच्या अमोरिस लेतित्सिया या परिपत्रकाच्या प्रकाशामध्ये तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उभी आहे. आपण कॅथलिक लोक अतिशय आशीर्वादित आहोत. आपले पोप महोदय ख्रिस्तामध्ये जणू काही देवपित्याच्या उराशी टेकून त्यांची जी स्पंदने ऐकत असतात ती स्पंदने अशा या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि म्हणूनच आपली ख्रिस्त सभा केवळ नुसती जिवंत नाही तर उत्तरोत्तर बहरत आहे. अधूनमधून काही झाकोळ येतात सुद्धा, परंतु त्यातूनसुद्धा ख्रिस्ताची ही वधू नव्या नव्या बहराने फुलतच राहते. कारण हे ख्रिस्ताचं राज्य आहे आणि त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही हे अंतिम सत्य आहे. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आजचा आपला विषय आहे मुलांची सर्वांगीण जडणघडण. आणि थेट या विषयाला हात घालण्या अगोदर ही जबाबदारी प्रभूने ज्यांच्यावर सोपवलेली आहे ते पालक आणि ते पालकत्व समजून घेण्याचा आपण थोडासा प्रयत्न करूया.
असं गमतीनं म्हटलं जातं की फर्स्ट वी डाय फॉर इट, देन वी डाय बिकॉज ऑफ इट, दॅट इज पेरेंटहूड. म्हणजे पालकत्व मिळवण्यासाठी आपण पहिले जीवाचा आटापिटा करतो आणि नंतर त्यातच आपण पिचून जातो. हा जगाचा दृष्टिकोन. परंतु बायबलमध्ये प्रभू आपल्याला काय सांगतो पालकत्वाबद्दल ते आपण पाहणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे प्रत्येक मूल ही अशी एक अनमोल देणगी आहे की जिची किंमत आपल्याला जगातील कोणत्याही चलनामध्ये, कोणत्याही करन्सीमध्ये अजिबात करता येणार नाही. आणि दुसरं म्हणजे ते आपल्या पराक्रमाचं फळ नसतं, तर ती असते निव्वळ परमेश्वराने आपल्यावर केलेली कृपा, आपल्यावर केलेला अनुग्रह. ज्याने आकाश आणि पृथ्वी आणि त्याच्यातील अवघं काही केवळ शब्दांच्या माध्यमातून निर्माण केलं, असा सामर्थ्यशाली परमेश्वर एक शब्द बोलून एखादं मूल सहजपणे तयार करू शकतो, निर्माण करू शकतो. परंतु त्या महान सामर्थ्यशाली निर्मात्याने त्याच्या निर्मिती कार्यामध्ये आम्हा दुर्बळ मानवांना सहभागी करून माता पिता बनण्याचा केवढा मोठा सन्मान दिलेला आहे बघा. ज्या बाळाचं नाव तो स्वतःच्या तळहातावर कोरणार असतो, ते नाव निवडण्याचं स्वातंत्र्यसुद्धा त्याने मातापित्यांना दिलेलं असतं. मोजेसला परमेश्वराने 10 आज्ञा दिल्या. त्यातली पहिली पाटी त्याच्यावर 3 आज्ञा ह्या देवप्रीतीच्या होत्या आणि दुसरी पाटी त्याच्यावर 7 आज्ञा ह्या इतरांवरील प्रीती किंवा शेजारप्रीतीवर होत्या. त्याच्यातली सगळ्यात पहिली आज्ञा म्हणजे आईबापांचा सन्मान कर, त्यांच्या आज्ञा पाळ, म्हणजे मी तुला आशीर्वादित करीन. खुद्द देवपित्याचं अभिवचन असलेली अशी ही एकमेव आज्ञा आहे. केवढं मोठं कृपादान आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण आपल्या बाळाचे पालक आहोत, मालक नाहीत. भले आपल्या देहाच्या माध्यमातून त्याचा जन्म झालेला असला तरी त्याच्या शरीरातली एक पेशीही आपण निर्माण केलेली नाही, याची सतत आपण जाणीव ठेवली पाहिजे. एखाद्या व्यक्तीने आपल्या हातामध्ये काचेची सुंदर कलाकृती जर दिली तर आपण त्याला किती जपतो. तर इथे तर खुद्द देवपित्याने त्याच्या स्वतःच्या प्रतिमेमध्ये घडवलेलं अतिशय अनमोल असं बाळ आपल्या हातात दिलेलं असतं. म्हणजे किती जागरूकतेने आपण त्याचं संगोपन केलं पाहिजे, त्याची जपणूक केली पाहिजे. आणि ही जपणूक केवळ शरीराची नव्हे तर आत्म्याची आणि मनाची सुद्धा. पोप महोदयांनी पाठवलेल्या आमोरिस लेतित्सिया या परिपत्रकामध्ये मुलांची सर्वांगीण जडणघडण या मुद्द्यावर जे काही मुद्दे त्यांनी आपल्याला दिलेले आहेत ते आपण आता एक एक पाहूया. सर्वात पहिला म्हणजे श्रद्धेचं बाळकडू. मुलांना श्रद्धेचं बाळकडू मिळण्याची सुरुवात त्याला मिळणाऱ्या बाप्तिस्मा साक्रामेंताच्या वेळी दृश्य स्वरूपामध्ये जरी होत असली तरी खरीखुरी सुरुवात होते ती गर्भधारणेपासून. जेव्हा मातापिता आपल्या येणाऱ्या बाळासाठी प्रार्थना करतात, गर्भवती माता जेव्हा बायबल वाचन करते, त्याच्यावर मननचिंतन करते, धार्मिक गीतं ऐकते, रोजरी करते, तेव्हापासूनच ती सुरुवात होत असते. साऊथ इंडियातील काही घराण्यांमध्ये बाळाचा जन्म होताच त्याच्या कानामध्ये आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना म्हटली जाते. जीवनाची सुरुवातच किती सुंदर आहे बघा. मम्मी पप्पा, आजी आजोबा, घरातील वडीलधारी माणसं पवित्र क्रूसाचं, माऊलीच्या प्रतिमेचं जेव्हा चुंबन घेतात आणि बाळालासुद्धा तसं शिकवतात, त्यावेळेला भले ती जी कृती असते ती मुलाला त्यावेळेला समजत नसेल, परंतु हळूहळू ही भक्तिमय कृती त्या बाळाच्या हृदयामध्ये श्रद्धेचं रूप धारण करते आणि मग हीच श्रद्धा त्याच्या जीवनातील कठीण प्रसंगामध्ये त्याला भक्कम आधार देत असते. स्तोत्रसंहिता 145 4थ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की एक पिढी दुसऱ्या पिढीकडे तुझ्या अद्भुत कृत्यांचं वर्णन करील, तुझ्या पराक्रमांची महती वर्णील. आपल्या वाडवडिलांनी आपल्याला दिलेली ही श्रद्धा आपण आपल्या मुलाबाळांना कोणत्या माध्यमातून देऊ शकतो याची चर्चा करण्याअगोदर मी माझ्या बाबतीमध्ये घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगते. 3री किंवा 4थीमध्ये मी असेल आणि नुकताच मी फर्स्ट कम्युनियन घेतलं होतं
आणि एक दिवशी मिस्सा संपवून मी घरी परतत होते आणि रस्त्याने येत असतानाच मी रस्त्याच्या कडेला थुंकले. माझ्या मागून एक आजीबाई चालल्या होत्या. त्यांनी ओल पांघरली होती. त्या काळामध्ये स्त्रिया चर्चमध्ये जाण्यासाठी एक पांढरं वस्त्र डोक्यापासून पायापर्यंत पांघरत असत. त्या आजींनी मला जवळ घेतलं, ओलीमध्ये घेतलं आणि मला खूप प्रेमळ शब्दांनी सांगितलं की पोरी, तू आत्ताच मिस्सामध्ये कम्युनियन घेतलं ना? तर मी सांगितलं हो. मग असं थुंकायचं नसतं, कारण अजून तुझ्या आपल्या जिभेवर ते कण असतात आणि तो जीजस असतो. त्या आजींच्या ओलीतली ती मायेची ऊब आणि प्रेमाचे ते मधुर शब्द या माध्यमातून त्या आजींनी जणू काही माझ्या हृदयामध्ये श्रद्धेच्या मोहरीचा जो दाणा पेरला, तो रुजला आणि तो बहरला. आणि तीच श्रद्धा मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आपल्या मुलांनासुद्धा जेव्हा तुम्ही ही श्रद्धा देता, ती प्रेमळ शब्दांनी आणि प्रेमळ अनुभवाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही देता, तेव्हा ती खूप प्रभावी ठरते. तर आता आपण पाहूया की कोणत्या प्रकारे आपण आपल्या मुलांना ही श्रद्धा देऊ शकतो. सर्वात प्रथम म्हणजे रविवार पवित्र पाळ. मिस्सा ही सर्वोच्च उपासना आहे हे सत्य मुलांना विविध मार्गांनी समजून सांगा. आणि शक्य असेल तर रोज मिस्साला जा. रविवारची मिस्सा तर टाळणे अजिबात नको, परंतु रोज मिस्साला जाणं अतिशय चांगली गोष्ट आहे. काही तरुण मातापिता आपल्या छोट्याशा इवलाशा बाळांना घेऊन रविवारच्या मिस्साला येतात. मला त्यांचं अपार कौतुक वाटतं. मी त्यांचं जाहीर अभिनंदन करते आणि खरोखर तुम्ही आशीर्वादित आहात. एक विनंती तुम्हाला करावीशी वाटते की ज्या वेळेला मिस्सा चालू असेल त्यावेळेला कृपया मुलाला काही खायला प्यायला देऊ नका, कारण लहानपणापासूनच मग बाळ गृहीत धरतं की मिस्सा चालू असताना आपण इतर ॲक्टिव्हिटीज करू शकतो. तर हे आपण टाळलं पाहिजे. त्यानंतर घरामध्ये संपूर्ण आठवडाभर आपण दुसरं म्युझिक ऐकतो, परंतु निदान रविवारी तरी आपल्या घरामध्ये धार्मिक गीतं आपण वाजवली पाहिजेत, ती ऐकली पाहिजेत. प्रवचन काय होतं, पहिलं वाचन काय होतं, दुसरं वाचन काय होतं, शुभवर्तमान काय होतं, याच्यावर चर्चा झाली पाहिजे. अशा प्रकारे आपण रविवार पवित्र पाळू शकतो. त्यानंतर संडे स्कूल आणि वेदी सेवा. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, गेली 30 ते 35 वर्षे मी संडे स्कूलला निगडीत आहे आणि मी पाहिलेलं आहे. एक साक्ष म्हणून तुम्हाला सांगत आहे की जी मुलं नियमितपणे संडे स्कूलला येत होती, वेदी सेवा करत होती, त्यातील एकही फुकट गेलेला मी पाहिलेला नाही. आवर्जून आपल्या मुलांना संडे स्कूलला पाठवत जा, वेदी सेवा करण्यासाठी प्रोत्साहन देत जा. त्यानंतर जर तुमच्या ऑफकोर्स आपल्या प्रत्येक पॅरिशमध्ये प्रार्थना संघ आहेत, त्या प्रार्थना संघाच्या मिटिंग्सना स्वतः जा, मुलांना पण घेऊन जा. खूप आशीर्वादित होतात आपली मुलं. त्यानंतर घरामध्ये आपण काय काय करू शकतो. सकाळी उठताच आल्तारासमोर जाऊन नमन करणं, रात्री झोपताना पुन्हा आल्तारासमोर जाऊन पुन्हा नमन करणं. त्यानंतर आईवडिलांच्या जवळ जाऊन आईवडिलांनी मुलांना झोपायला जाताना त्यांच्या कपाळावर क्रूस करून त्यांना आशीर्वादित करणं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यानंतर शाळेत जाताना किंवा घराबाहेर पडताना आल्तारासमोर जाऊन छोटी प्रार्थना करणं, कपाळावर क्रूसाची खूण करणं, ही सुद्धा अतिशय चांगली सवय आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माझ्या मुलाच्या कपाळावर मी पवित्र तेलाने केलेली क्रूसाची खूण, ह्याच्याद्वारे माझ्या मुलाला परमेश्वराने हायवेवर एका मोठ्या ॲक्सिडेंटमधून कसं वाचवलं त्याची साक्ष माझ्याकडे आहे. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु त्याच्यामध्ये खूप मोठा आशीर्वाद दडलेला असतो. आपला मुलगा परीक्षेला जातो किंवा इंटरव्ह्यूला जातो, तेव्हा त्याला सांगा की बाळा, तू जेव्हा परीक्षा देत असतोस त्यावेळेला इथे आपल्या आल्ताराकडे मी एक मेणबत्ती पेटवलेली असते, तुझ्यासाठी संपूर्ण वेळ एक मेणबत्ती जळत असते. ही जी भावना आहे, ही भावनाच मुलाला खूप मोठं आध्यात्मिक बळ आणि ताकद देऊन जाते. त्यानंतर घराबाहेर जाता ऑफकोर्स आपण रोजरी बेंतीन मुलाला गळ्यामध्ये घालायला दिली पाहिजे. आणि जर त्याला लाज वाटत असेल तर निदान पर्समध्ये किंवा खिशामध्ये त्याला ती ठेवायला सांगा. खूप मोठं प्रोटेक्शन आपल्याला लाभत असतं, खूप मोठं संरक्षण आपल्याला मरिया माता देत असते. त्यानंतर जेव्हा घरामध्ये रोजरी होते
त्यावेळेला बाळाला उत्स्फूर्तपणे विनंत्या करायला शिकवा. बायबल वाचनाचा छोटासा पाठ वाचायला त्याला सांगा. अशा प्रकारे आपल्या मुलांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्या. आणि रोजरीच्या शेवटी येशूच्या हृदयास कुटुंबाचे समर्पण ही प्रार्थना आवर्जून म्हणा. त्याचा खूप मोठा आशीर्वाद असतो. त्यानंतर प्रसारमाध्यमे. आता या लॉकडाऊनमुळे आपल्याला समजलेलं आहे की मुलांना आपण प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवूच शकत नाही. ही अतिशय मोठी गरज झालेली आहे ऑनलाईन शिक्षणामुळे. परंतु मुलांना प्रसारमाध्यमांची जी ओढ आहे ती ओढ आपण चॅनलाइज मात्र जरूर करू शकतो. चांगलं काय वाईट काय याची निवड करण्याचा विवेक त्यांना द्या. तो सेन्सॉर त्यांच्या मनामध्ये बसवा, त्यांच्या हृदयामध्ये बसवा. चांगल्याची निवड ते करत जातील. आणि जर मुलगा मोबाईल वापरत असेल, मोठा मुलगा, तर त्याला मोबाईलमध्ये बायबलचं एक ॲप डाउनलोड करायला सांगा. इतर अनेक ॲप असतात त्याच्याकडे, त्याच्याबरोबर एक बायबलचं ॲप त्याला डाउनलोड करायला सांगा. त्यानंतर अनेक चित्रपट आहेत. 20th सेंचुरी फॉक्स या कंपनीने खूप सुंदर सुंदर बायबलवर आधारित असे सिनेमा काढलेले आहेत. त्याच्यातली द स्टोरी ऑफ रूथ, सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी, एस्तर, जोझफ यांच्यावर अतिशय सुंदर असे सिनेमे बनवलेले आहेत. लहान मुलांना ते दाखवा. मुद्दामून प्रसारमाध्यमांचा असा आपण चांगला वापर करू शकतो. संतांची चित्रपट आपण त्यांच्यावर दाखवू शकतो. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाईथ द्यायला शिकवा. आपल्या उत्पन्नाचा 1/2 मुलाला द्यायला शिकवा. जेव्हा मुलं कमावती होतात, सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही द्यायला सुरुवात करा आणि तुमचं अनुकरण मुलं करतील. बायबलमध्ये सांगितलेलं आहे की मलाखी 3:10 तो सांगतो, परमेश्वर आपल्याला सांगतो की तुमचा संपूर्ण 10% अर्पण करा, म्हणजे जागा पुरणार नाही इतका आशीर्वाद मी तुम्हावर ओतीन की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. आपल्या मुलाच्या अन्नपाण्याला कायमसाठी बरकत हवी असेल तर मुलांना टाईथ द्यायला शिकवा. या अशा विविध मार्गांनी आपण आपल्या मुलांना श्रद्धेचं बाळकडू देऊ शकतो. त्यानंतरचा मुद्दा आहे की कुटुंब हे नैतिक शिक्षणाचं माहेरघर. कुटुंब ही नैतिक नीतिमूल्याचं शिक्षण देणारी मुलाची पहिली शाळा असते. या शाळेमध्ये बाळ शब्दांच्या पेक्षा निरीक्षणाच्या माध्यमातून शिकत असतं. आपले मम्मी पप्पा कोणत्या गोष्टीला अधिक महत्त्व देतात, आजी आजोबा, शेजारी, सहकारी यांच्याबरोबर त्यांचे संबंध कसे आहेत, ते चर्चमध्ये कसे वागतात आणि श्रीमंत आणि गरीब यांच्याबरोबर वागताना त्यांच्या वर्तनामध्ये कोणता बदल होतो, हे सगळं काही आपली मुलं निहाळत असतात. अगदी बारीकसा तपशीलसुद्धा त्यांच्या नजरेतून सुटत नसतो. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, शाळेत जाण्या अगोदर कुटुंब आणि घर हीच आपल्या बाळाची अख्खी युनिव्हर्सिटी असते. आईवडील जर देव आणि मानवी नातेसंबंध यापेक्षा पैशाला अधिक महत्त्व देणारे असतील तर पैसा हेच मुलांचंही दैवत बनतं आणि त्यासाठी मुलगा कोणतीही तडजोड करायला तयार असतो. वसईतच घडलेली एक घटना तुम्हाला सांगते. पती-पत्नी, मुलगी आणि मुलगा असं चौकोनी कुटुंब. दोघांचेही ऑफिसची जॉब होते. इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांनी मोठा फ्लॅट घेतला आणि त्याचे हप्ते भरण्यासाठी मग डॅडींचा ओव्हरटाईम सुरू झाला. मम्मी संध्याकाळी ऑफिसमधून आली की किचनमध्ये बिझी. मुलांशी बोलायला, खेळायला दोघांनाही वेळ नसायचा. अशी महिने जात होते, वर्ष जात होती, मुलं मोठी होत होती. नेमकी गरज होती त्यावेळी प्रेम न मिळालेली, मम्मी पापांची माया न मिळालेली ही मुलगी जेव्हा कॉलेजला जाऊ लागली त्यावेळेला आपल्या बॉयफ्रेंडला घेऊन त्या फ्लॅटवर जाऊ लागली आणि घडू नये ते घडलं आणि अख्खं गणगोत हादरलं. मातापिता म्हणून आपण आपले अग्रक्रम किती अचूकपणे निवडले पाहिजेत याचं हे अतिशय महत्त्वाचं आणि बोलकं असं उदाहरण आहे. आपल्या मुलांच्या जडणघडणीच्या काळामध्ये तरी आपण पैशांचा विचार थोडा वेळ बाजूला ठेवून आपली ऊर्जा, आपला वेळ, आपली शक्ती त्यांच्या जडणघडणीमध्ये जर आपण गुंतवली तर ही गुंतवणूक कधीच बुड खात्यात जात नाही. याचे रिटर्न्स आपल्या म्हातारपणामध्ये भरभरून आपल्याला मिळत जातात. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपली मुलं ही भराभर मोठी होत असतात आणि एक दिवस
घरट्यातून पंख लावून उडून जातात, परंतु त्या अगोदर त्यांची नैतिक बैठक भक्कम करण्यासाठी प्रत्येक क्षणाचा पुरेपूर वापर करून घ्या. त्यानंतरचा मुद्दा आहे चुका दुरुस्त करणं किंवा चुका सुधारण्याचं महत्त्व. बेनसीरा 30 यामध्ये मुलांचं संगोपन याचं अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे. मुलांची काळजी घेण्याबरोबरच त्यांच्या होणाऱ्या चुका वेळच्या वेळी सुधारणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. चुकांचे दुष्परिणाम कोणते, चुका सुधारल्यानंतर त्याचे काय फायदे होतात, हे उदाहरणासहित आपण मुलांना जेव्हा समजावून सांगतो तेव्हा त्याचा खूप फायदा होतो. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, चुकीची शिक्षा किंवा करेक्शन जे काही तुम्ही आपल्या मुलाला द्याल त्यामागचा हेतू शुद्धच असला पाहिजे, तो म्हणजे मुलांचं कल्याण. कधीकधी काय होतं की आपण ऑफिसमध्ये वैतागून येतो आणि मुलाच्या हातातून छोटीशी जरी चूक झाली तरी आपण आपली सगळी भडास त्या मुलावर काढतो आणि मग ही विकृती आहे. आणि मग त्या बालमनाची इतकी मोडतोड होते आणि त्या जखमा दीर्घकाळपर्यंत त्याला छळतात आणि आपण भानावर आल्यानंतर मग आपण पालकही पश्चातापाच्या आगीमध्ये पोळत असतो. आणि दुसरी गोष्ट होते ती म्हणजे आपल्या पालकांपासून आपल्या चुका लपवण्यासाठी मुलं न झेपणारी तडजोड करतात आणि कधीकधी ब्लॅकमेलला बळी पडतात, मोठ्या संकटात सापडतात. अशा वेळेला जर पालकांनी आपल्या मुलांच्या चुका प्रेमाने समजून घेऊन त्याला क्षमा करून सुधारण्यास मदत केली तर मुलाला एक भरवसा मिळतो, एक विश्वास मिळतो की भले मी चुकलो आणि भलत्या संकटात सापडलो तर आपले आईवडील कदाचित मला मारतील, फटकावतील, रागवतील, परंतु मला या संकटातून बाहेर काढण्यासाठी ते आपल्या जीवाची बाजी लावतील. आपल्या मुलाच्या जीवनामध्ये नेमकं काय चाललं आहे, तो कोणत्या संगतीमध्ये आहे हे सतर्क राहून पाहणं, त्याला मार्गदर्शन करणं, वेळीच त्याला सुधारणं, हे परमेश्वराने आम्हा पालकांना दिलेली ही खूप मोठी जबाबदारी आहे. हे पाचारण आहे, हा चॉईस नाही आहे. प्रिय भावांनो बहिणींनो, हा चॉईस नाही आहे. मी एक शिक्षिका आहे आणि एक आमचा विद्यार्थी अतिशय हुशार, अतिशय होतकरू, अगदी 5वीपासून आम्ही त्याला हेरला होता की त्यावेळेला गुणवत्ता यादी असायच्या. हा गुणवत्ता यादीमध्ये चमकणारा मुलगा आहे आणि नंतर मात्र 8वी 9वीमध्ये त्याची संगत चुकली. आईवडिलांनी सुद्धा त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. मुलगा ड्रग्सच्या विळख्यात सापडला. हळूहळू बुडत गेला. आम्ही सुद्धा खूप प्रयत्न केले, परंतु एक 10वी जेमतेम पास झाला न झाला आणि 11वीमध्ये असतानाच हे जग सोडून गेला. एक खणखणीत आयुष्य आमच्या समोर बघता बघता राख रांगोळी झालं. तर आपल्या मुलांना वेळीच सावरणं हे आपली जबाबदारी आहे, आपलं हे पाचारण आहे. आणखी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कधीकधी थकत चाललेले पालक आपल्या तरुण मुलांच्या चुका दाखवण्यासाठी घाबरतात. त्याच्यामागे भावना ही असते की मुलगा रागवेल, मुलगा दुखावेल, डूक धरून ठेवेल आणि मग माझ्या म्हातारपणामध्ये मला कोण बघेल, माझा कोण सांभाळ करेल. इथे बायबलमध्ये प्रभू आपल्याला काय सांगतो ते आपण पाहूया. यशया 46:3 तो आपल्याला सांगतो की तुम्ही मातेच्या गर्भात होता तेव्हापासून मी तुमचे ओझे वाहिले आहे, तुम्ही उदरात होता तेव्हापासून मी तुम्हाला वागविले आहे. माझे ऐका, तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे, तुमचे केस पिकेपर्यंत मी तुम्हाला खांद्यावर वागवीन. निर्माण करता, सांभाळ करता मीच आहे, माझी तुम्ही कोणाशी तुलना कराल. बघा, आपल्या परमेश्वराने एवढं मोठं आश्वासन आपल्याला दिलेलं असताना आपण कर्तव्य करण्यामध्ये का कसूर करावी. मुलं रागावतील म्हणून त्याला वेडोवाकडं वागू देणं हे पालकांनी त्यांच्या पाचारणाविरुद्ध केलेलं मोठं पाप आहे. मुलगा वयाने आणि पैशाने कितीही मोठा झाला तरी पालक ते पालक असतात आणि मुलगा तो मुलगा असतो. हे नातं कधी बदलत नसतं आणि मुलगा चुकला तर वेळीच त्याला सुधारण्याचं आपलं जे प्रभूने आपल्याला दिलेलं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याला एक्सपायरी डेट नसते. आपण ते अगदी नित्य नियमाने केलं पाहिजे. मला ठाऊक आहे की हे थोडंसं कठीण आहे, परंतु मदत घ्या.
सर्वात प्रथम परमेश्वराची, आणि त्यानंतर आपले धर्मगुरू आहेत. आमच्या वसई सर्व्हिस टीमचे सगळे मेंबर्स आहेत, तुमच्या मदतीसाठी, तुमच्या सेवेसाठी आम्ही आहोत. शिल्ड ऑफ फेथ आहे, गुड शेपर्ड कम्युनिटी आहेत, त्याचे लोक आहेत. तुम्हाला कोणीही नाही म्हणणार नाही. एक मदतीसाठी हाक द्या, आम्ही हजर आहोत. तुमच्या मुलाची चूक झाकून आज जर तुम्ही झाकून ठेवाल तर उद्या तुम्हाला पस्तावण्याची वेळ येईल, आणि कधी तर असं होईल की मग वेळ निघून गेलेली असेल. मुलांसाठी रेग्युलरली प्रार्थना करा, नित्यनियमाने प्रार्थना करा. स्वतःची वैयक्तिक प्रार्थना वाढवा आणि त्यातून बळ मिळवा, आणि त्याला मधुर फळं आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यानंतरचा पॉईंट आहे लैंगिक शिक्षणाची गरज. वधूवरांचा विवाह हे ख्रिस्त आणि त्याची जी वधू ख्रिस्त सभा यांच्या ऐक्याचं चिन्ह असतं. यात स्वतःचं संपूर्ण समर्पण हा मूळ भाव आहे. मग त्यामध्ये स्वतःच्या शरीराचं सुद्धा एकमेकांना केलेलं समर्पण म्हणजे पती पत्नीचं लैंगिक जीवन. आदिम काळापासून मानवाला अनेक गोष्टींचं कुतूहल आहे, परंतु त्यापैकी लैंगिकतेबद्दलचं कुतूहल थोडंसं जास्तच आहे, हे सर्वज्ञात आहे. आणि तसंच ते मुलांना सुद्धा असतं. आणि त्यांच्या ज्ञानाची ही जी भूक आहे ती पालकांनी शास्त्रशुद्ध आणि ख्रिस्ती मूल्यांवर आधारित ज्ञानाने योग्य त्यावेळी जर भागवली नाही, आणि खरं प्रेम कोणतं आणि केवळ निव्वळ लैंगिक आकर्षण कोणतं याच्यातला जर फरक नीट समजावून सांगितला नाही, तर मुलगा ते आपल्या मित्रांकडून, सोशल मीडियातून आणि प्रसारमाध्यमांतून अश्लीलतेचं जे गटार वाहत आहे त्या गटारातून ही भूक भागवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्याचं हे जे भावनिक आणि मानसिक प्रदूषण आहे ही त्याच्या वैवाहिक जीवनातली मोठी समस्या बनते. अशी उदाहरणं खूप आहेत समाजात, खूप समाजामध्ये अशी उदाहरणं आपल्याला सापडतात. माझी मुलं जेव्हा मोठी होत होती आणि मला अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारत होती लैंगिकतेबाबतची, सॅनिटरी पॅड म्हणजे काय आणि हे काय ते काय, तेव्हा मी परमेश्वराकडून धैर्य मागितलं, प्रार्थना केली. आणि एक दिवस फादर थॉमस ग्रुगनी यांचं पुस्तक घेऊन मी त्यांना जवळ बसवलं आणि मी त्यांना सांगितलं की मुलांनो, आज आपण परमेश्वराने जे अतिशय सुंदर आणि पवित्र असं जे काही बनवलेलं आहे त्यात ते आपण जाणून घेणार आहोत. आणि मग स्टेप बाय स्टेप सगळं त्यांना समजावून सांगितलं. त्यांच्या वयाचा विचार करून त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिली. आणि त्यामुळे त्याचा परिणाम, त्याचा फायदा असा झाला की लैंगिकतेबाबतचा त्यांचा जो दृष्टिकोन होता तो इतका निकोप झाला की आमच्यामध्ये मग पिरियड्स, प्रेग्नन्सी याच्यावर अगदी खुलेपणाने चर्चा होऊ लागली. पुष्कळदा लैंगिक शिक्षण म्हणजे केवळ प्रेग्नन्सी टाळून सुरक्षित शरीर संबंध कसे घ्यावेत ही माहिती एवढाच मर्यादित अर्थ घेतला जातो. आणि याच्यातून मग येणारं जे बाळ आहे ते आपलं शत्रू आहे आणि त्याच्यापासून आपला बचाव कसा करून घेतला पाहिजे हे अशी मनोधारणा बनत जाते. आणि मग याचं पर्यवसान पुढे असंही होऊ शकतं की गर्भपाताचं जस्टिफिकेशन, त्याचं समर्थन करण्यामध्ये याची अगदी पावलं पुढे पडतात. हे चुकीचं आहे, हे खूप चुकीचं आहे. प्रियांनो, खरं म्हणजे या विषयावर खूप बोलण्यासारखं आहे, परंतु इथे आपल्याला वेळेची मर्यादा आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, धर्मगुरू, धर्मभगिनी होणं हे जसं एक पाचारण आहे, तसं वैवाहिक जीवन आणि मुलांचं संगोपन हे सुद्धा एक पाचारण आहे. फादर सिस्टर्स यांचं पाचारण फार थोडक्या लोकांना मिळतं म्हणून ते महत्त्वाचं, आणि वैवाहिक जीवनाची हाक अनेकांना मिळते म्हणून त्याचं महत्त्व कमी आहे असं समजू नये आपण. फादर सिस्टर्सना त्यांचं पाचारण जगण्यासाठी जितकी प्रार्थनेची गरज आहे तितकीच गरज पालकांना सुद्धा त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी आणि मुलांच्या संगोपनासाठी असते. म्हणून ही ऊर्जा जी आहे ती आपल्याला वैयक्तिक प्रार्थनेमधून मिळते. आपल्या प्रार्थना आपल्याला वाढवण्याची गरज आहे. फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय 13 वचन यामध्ये सांगितलेलं आहे की जो मला बळ देतो, जो मला शक्ती देतो, त्या ख्रिस्तामध्ये मी सर्व काही करण्यास समर्थ आहे. त्यासाठी ख्रिस्त जो आपला द्राक्षवेल आहे त्याच्याशी जडून राहिल्यावर घराचा कसा स्वर्ग बनतो याची एक साक्ष आता आपण पाहणार आहोत. पतिराज यादव हे आमच्या वसई सर्व्हिस टीमचे एक सदस्य आहेत. त्यांचं कुटुंब म्हणजे स्वर्गाचीच एक छोटी प्रतिकृती कशी आहे हे आपण पाहणार आहोत. आणि हे कुटुंब ख्रिस्त सभेची
कशी विविध अंगाने सेवा करीत आहे हे आपण आता त्यांच्याच मुखातून आपण ऐकणार आहोत. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. मेरे 8 बच्चे और इन बच्चों के पालन पोषण के लिए ऑटो रिक्शा की कमाई बहुत कम थी, लेकिन प्रभु ने पूरे परिवार को यह कृपा दिया कि वह कम पैसे में ही अपना काम चला लिया करते थे. आशीष ही आशीष दिखाई दे रही थी. परिवार के सभी सदस्य प्रगति कर रहे थे. हर काम शुरू करने से पहले हम अच्छी तरह से प्रार्थना करने लगे और प्रार्थना के समय प्रभु का मार्गदर्शन मिलता था कि कौन सा कार्य हमें करना चाहिए, कौन सा नहीं करना चाहिए. प्रभु ने हमें कभी छोड़ा नहीं. हमारे किसी काम में कोई बाधा नहीं आई. बच्चों की पढ़ाई में कोई बाधा नहीं आई. सभी बच्चों ने पढ़ाई किया और टेक्निकल पढ़ाई किया. 2 छोटी बेटियां पढ़ाई कर रही हैं, बाकी सब नौकरी कर रहे हैं. बड़े बेटे को बचपन से ही प्रभु के प्रति उत्सुकता थी. जब वह 8वीं में पढ़ रहा था तो घर से 7 किलोमीटर साइकिल चला कर जाता था हारमोनियम सीखने के लिए, प्रभु की आराधना स्तुति के लिए. अब वह मैकेनिकल इंजीनियर है और पूरे परिवार का ख्याल रखता है और अपनी पत्नी और 2 बच्चों के साथ हमारे साथ ही रहता है. बहू भी परिवार का ख्याल रखती है, अच्छी तरह अपने बच्चों को संभालती है. लड़का मेरे साथ प्रार्थना सभाओं में, आराधना स्तुति में मदद करता है और यहाँ वहाँ प्रार्थना सभाओं के लिए भी जाता है. बहू भी विश्वास में आगे बढ़ रही है. उसके विश्वास के द्वारा उनके माता पिता भी विश्वास में आगे बढ़ रहे हैं. दूसरा नंबर बेटा सेमिनरी में है, जिसके बारे में सेमिनरी के फादर लोगों का कहना है कि यह लड़का प्रार्थना में, पढ़ाई में, खेल कूद में सबसे आगे रहता है. तीसरा नंबर बेटा वसई डायसिस का यूथ यूनाइटेड ऑफ क्राइस्ट का कोऑर्डिनेटर है और नेशनल सर्विस ऑफ कम्युनियन के लिए भी कई बार एक्टिव रहता है. जो लड़का आज नौजवानों के लिए इतना एक्टिव है, वह एक बिगड़ा हुआ लड़का था. 5 साल की पहले की बात है, जब वो काम पर जाता था तो कभी समय से घर पे नहीं आता था. कई बुरी संगत थी. मैं और मेरी पत्नी उसके लिए प्रार्थना किया करते थे. हुआ इस प्रार्थना सभा में भाग लिया. 3-4 दिन के बाद जब घर पर वापस आया तो वह बिल्कुल बदल गया था. नौजवानों के लिए वसई में जो भी कार्यक्रम होते थे उसमें बड़ी उत्सुकता से भाग लेने लगा और उसका जीवन बदल गया. मेरे परिवार में इस तरह से मैं प्रभु के आशीष की बहुतायत देख रहा हूँ. मैं देखता हूँ कि ज़्यादातर परिवारों में बच्चों को लेकर माता पिता परेशान हैं. माता पिता की परेशानी को अक्सर बच्चे अनदेखा करते हैं और यह बात माता पिता बच्चों की जिम्मेदारी पर छोड़ देते हैं या हताश रहते हैं इसके लिए. लेकिन हमें संसार का हवाला नहीं देना है, बिगड़े हुए जमाने का हवाला नहीं देना है. मैंने अपने खोज में पाया कि जब हमारा जीवन प्रार्थनामय होगा, विश्वास का जीवन होगा, तो निश्चित ही हमारी प्रार्थना के द्वारा सब कुछ बदलेगा. हमारे परिवार में प्रभु की आशीष आएगी. हम अपनी आवश्यकताओं की पूर्ति के लिए सिर्फ रुपए पैसे को महत्व न दें, अपनी बुद्धि और शक्ति को ही महत्व न दें, बल्कि प्रभु को महत्व दें. प्रभु सब कुछ बदलने और सुधारने में समर्थ है. मेरा चौथा नंबर बेटा जो थोड़ा बिगड़ा हुआ जीवन जी रहा है, बर्ताव कर रहा है, हम लोग थोड़े परेशान हैं उसके लिए. फिर भी हम पूरे परिवार के लोग उसके लिए प्रार्थना करते हैं और उसे भी प्रार्थना में बिठाने की कोशिश करते हैं. मेरा पक्का विश्वास है कि प्रभु एक दिन उसे बदलेगा और एक अच्छे सेवक के रूप में खड़ा करेगा, क्योंकि प्रभु का वचन कहता है कि प्रभु के लिए सब कुछ संभव है. मेरी बड़ी बेटी अपने पति के साथ और 3 बच्चों के साथ रह रही है. से छोटी 3 बेटियां हमारे साथ प्रार्थना में मदद करती हैं. दूसरी बेटी टीचर है, उससे छोटी सोशल वर्कर का पढ़ाई कर रहे हैं BSW. चौथी जो सबसे छोटी है वो भी काम कर रही है.
फर्स्ट ईयर में है। इस तरह से हमारे परिवार में हम प्रभु का रोज आशीष देख रहे हैं। हम पूरे परिवार एक साथ इकट्ठा होकर रोज प्रार्थना करते हैं और खुशी और आनंद से रहते हैं। हमारे परिवार का आनंद लोगों के लिए उदाहरण सा बन रहा है। लोग कई बार इसके बारे में प्रश्न करते हैं और कई बार हमारे साथ प्रार्थना के लिए भी कई परिवार इकट्ठा होते हैं। तो कहना यह है कि हम हमारे परिवार की खुशी के लिए सिर्फ पैसा, शक्ति, संपत्ति ही आवश्यक न समझें, बल्कि अपने परिवार के पालन पोषण के लिए हम प्रभु को अपने परिवार में लाएं। प्रभु यीशु का वचन मत्ती का सुसमाचार अध्याय 18 वचन 20 इस प्रकार से है। प्रभु यीशु कहते हैं, जब तुम 2 या 2 से अधिक मेरे नाम से इकट्ठा होगे, मैं तुम्हारे बीच में निवास करूंगा। 2 या 2 से अधिक कौन? 2। सबसे पहले पति पत्नी, माता पिता, फिर बच्चे, परिवार के दूसरे सदस्य एक साथ जब इकट्ठा होंगे तो प्रभु अपना वादा पूरा करने के लिए हमारे बीच में आ जाता है। जब प्रभु हमारे बीच में होगा तो परिवार की सारी समस्याएं धीरे धीरे खत्म होने लगती हैं। परिवार में प्रेम बढ़ता है, परिवार के लोग मिलजुल कर रहते हैं और आनंद का अनुभव करते हैं। मैंने देखा कि तमाम परिवार इस तरह से हैं जहां माता पिता भी प्रार्थना नहीं करते, अपने बच्चों के लिए बुरा उदाहरण है। कई माता पिता शराब या दूसरे प्रकार के नशे के आदी हैं। कई माता पिता दूसरी प्रकार की बुराइयों को अपनाए हैं जिनका उदाहरण उनके बच्चों पर जाता है और बच्चे बुरी राह पर चल निकलते हैं। जब बच्चे इन बुराइयों में आगे बढ़ने लगते हैं तो माता पिता चिंतित होते हैं। इसके लिए हमें सबसे पहले चाहिए कि जो घर में पढ़े बूढ़े माता पिता हैं वो प्रार्थना करने वाले बने, आज विश्वास का जीवन करने वाले हों और जिसका उदाहरण उनके परिवार में हो। क्योंकि यह उदाहरण मैं मेरे परिवार में पा रहा हूँ कि जब मैं प्रार्थना करता हूँ तो इसे देखकर मेरे बच्चे भी प्रार्थना करते हैं और वे प्रार्थना में आगे बढ़ रहे हैं। मैं जो मेरे परिवार में पारिवारिक शांति का अनुभव कर रहा हूँ, पारिवारिक प्रेम का अनुभव कर रहा हूँ, यह पारिवारिक उदाहरण लोगों तक पहुँच रहा है और इसके द्वारा प्रभु की महिमा हो रही है। प्रभु के वचन कहता है कि तुम्हारे भलो कामों को देखकर परमेश्वर की महिमा होगी। मार्च महीने में मेरे बड़े बेटे को कोरोना हुआ और यह कोरोना पूरे परिवार में फैल गया। परिवार के 16 लोग कोरोना से हम ग्रसित हो गए। कोरोना बीमारी हमारे अंदर बढ़ गई और मेरी हालत बिगड़ने लगी। डॉक्टर ने मुझे तुरंत हॉस्पिटल में एडमिट होने के लिए कहा, लेकिन हुआ यह कि 15 घंटे मुझे अस्पताल और बेड नहीं मिले। रात का समय था, परिवार के सभी सदस्य मेरे बिस्तर के पास खड़े होकर उदास थे, दुखी थे। मैंने उनसे कहा कि प्रार्थना करो, हमारे पास भले ही पैसे कम हैं, अस्पताल में बिस्तर नहीं है, लेकिन हमारे पास शक्तिशाली परमेश्वर है जो सब कुछ कर सकता है। अगले दिन मुझे अस्पताल में जगह मिली। 1 सप्ताह इलाज करके मैं घर पे आया। पूरे परिवार का घर पे इलाज हुआ। डॉक्टर ब्लॉन्टन डायस ने पूरे परिवार का मुफ्त में इलाज किया। इस तरह से मैं अपने परिवार में रोज नया नया अनुभव कर रहा हूँ और इस अनुभव के पीछे मैं प्रभु को मानता हूँ, क्योंकि जब परिवार में प्रार्थना होगी, परिवार के लोग प्रार्थना करेंगे तो निश्चित ही रोज प्रभु के नए नए आशीष का अनुभव करेंगे। हालेलुया, 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 हालेलुया। जय यीशु। तुला भक्तीने झाकलेल्या देवा, ह्या रोटीच्या रूपात आहे झाकलेला माझे सर्व काम
दृष्टीस हातास जिभेस तू कळत नाहीस, परंतु फक्त ऐकून जाणितो आम्ही, सत्य मानितो मी, शब्द देव पुत्राचे, का की त्या सत्याहून नाही जास्त दुसरे. आमेन. हे आमच्या प्रिय येशू, आम्हाला मुलाबाळांची देणगी देऊन आशीर्वादित केल्याबद्दल आज आम्ही सर्व पालक तुझ्यासमोर नतमस्तक होऊन तुला धन्यवाद देत आहोत. केवढा मोठा विश्वास तू आमच्यावर टाकलास याबद्दल तुझे गौरव करीत आहोत. परंतु प्रभू, तू आमची दुर्बळता जाणतोस. तू दिलेले हे पाचारण खऱ्या अर्थाने जगण्यास आम्ही अनेक वेळा कमी पडलो आहोत. कधी कधी तर आमच्या हातून अशा काही चुका झालेल्या आहेत की ज्यांमुळे आमच्या मुलाबाळांना खोल जखमा मिळालेल्या आहेत. त्याबद्दल आम्ही क्षमा मागत आहोत. प्रभू, आम्ही देखील पश्चातापाच्या आगीमध्ये होरपळत आहोत. काही प्रसंगी आमच्या मुलाबाळांनी सुद्धा चुकीचं वागून आमच्याही मनाला घोर यातना दिलेल्या आहेत. आमच्या प्रेमळ येशू, आम्ही सर्वच जण जखमी आहोत. आम्हाला बरं करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ तुझ्यातच आहे, म्हणून आम्ही सर्वजण मोठ्या आशेने तुझ्या राजासनासमोर जमलो आहोत. प्रभू, आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर. आमच्या मुलाबाळांना स्पर्श कर. त्यांच्या जखमा बऱ्या कर. आमचं संपूर्ण कुटुंब, आमच्या सगळ्या पुढच्या पिढ्या आज आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करीत आहोत. आमच्यावरील तुझा राजाधिकार आम्ही पुन्हा एकदा जाहीर करीत आहोत. प्रभू, जीवनाच्या संध्याकाळी आपली मुले बाळे तुझ्या कृपेमध्ये जीवन जगत आहेत हे पाहत पाहत समाधानाने डोळे मिटण्याचं परमभाग्य तू आम्हा प्रत्येक पालकाला प्रदान कर. ही प्रार्थना तुझ्या पवित्र चरणाशी आम्ही आज करीत आहोत. आमीन. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला
आम्हाला चालितो. सुंदर डोंगरावरून नेतो मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून नेतो मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. भिणार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला. भिणार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चालितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चालितो. हिरव्या कुरणात आम्हाला चालितो. हिरव्या कुरणात आम्हाला चालितो.